आजही दुपारपासून आभाळ भरून आलं होतं. आमचं सेंटर सुटण्याची वेळ झाली आणि पाऊस सुरू झाला. पाऊस जोरात चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही तिथेच थांबलो. हळूहळू पावसाचा जोर वाढत होता आणि आम्ही वस्तीवरच थांबलो होतो. ही जी वस्ती आहे ती वेगळी वस्ती आहे, म्हणजे काल जी दाखवली ती वस्ती आणि ही वस्ती यांच्यामध्ये साधारणपणे 7 किलोमीटरचं अंतर आहे. डोंगराच्या जवळच ही वस्ती आहे आणि या वस्तीवर जे आपलं सेंटर भरतं, आपलं लर्निंग सेंटर फॉर्मल लर्निंग सेंटरसारखं भिंतीचं नाही. आपल्याच मुलांपैकी काही मुलं आहेत, त्यांच्या पालकांना विचारून आपण त्यांच्या ओसरीवर बसतो आणि तिथेच सेंटर चालू करतो. हे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपलं लर्निंग सेंटर ओसरीवर भरतं. आज पाऊस असल्यामुळे दूर जरा राहत होती त्या मुलांना सोडलं आहे. सेंटर सुटलेलं आहे त्यामुळे मुलं धावत ह्या पुस्तके घेऊन घराकडे चालली आहेत. पाऊस होता खरं तर त्यांना सांगितलं होतं थोडा वेळ थांबा, पण मुलांना जायचं होतं. मुलं गेलीत, जवळची आहेत ती गेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कसे पावसात भिजत आहेत आणि तिथेच रिंगाळली आहेत जरा आणि पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. पावसाचा जोर हळूहळू वाढतोय आणि आम्ही देखील अडकलो आहोत, म्हणजे आम्ही अजून वस्तीवरच आहोत. आम्ही पाहतोय की काय काय चाललंय, म्हणजे वस्तीचं निरीक्षण करतोय, पावसात वस्ती कशी दिसते आणि मुलांचं काय काय चाललंय. जरा रेंगाळल्यामुळं आम्ही रेंगाळतोय त्यामुळं आम्हालाही कळतंय मुलं काय करतायत ती. आता चिखल झालाय सगळीकडे, म्हणजे पाणी दिसतंय. खूपच जोरात पाऊस होता त्यामुळे सगळीकडे पाणी साचलंय आणि मुलांना खरं तर पाण्यामध्ये खेळायचं आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये भिजण्याचा तर आनंद घेत आहेत पण त्या पाण्यात खेळायचं त्यांना. ही बघा कशी धावत आहेत, बघा वह्या पुस्तकं घरी ठेवून आली आहेत आणि पावसामध्ये भिजत आहेत. बघा कसे धावत आहेत. पाणी सगळीकडे साठल्यामुळे त्यांना गंमत वाटते आहे. त्यांना पाण्याची म्हणजे चिखलाची घसरगुंडी करायची आहे. बघा कशी धावत आहेत आणि हळूहळू येत आहेत. आता बघा माझ्याकडे येत आहेत. ही बघा कशी, यांना वाटतंय हा धबधबा आहे आणि त्या धबधब्यात बसत आहेत. ही कशी भिजती आहे, पाण्यामध्ये भिजती आहे. आता बघा सगळ्या मिळून धबधब्यात खेळत आहेत. छोटासा धबधबा तयार झाला आहे आणि आलीत बघा, काही मुलं आली आहेत इकडे सेंटरकडे आली आहेत आणि माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. बघा कशी बिंदास्त भिजत आहेत. अरे लेकरांनो, भिजतंय कशाला, घरी जा. यांना पाहून कुठेतरी आपलं लहानपण आठवत आहे. खूप सुंदर खेळत आहेत आणि मस्त भिजत आहेत पावसामध्ये. असा आहे आमचा अनुभव आणि प्रवास. एका चांगल्या उद्देशानं आणि प्रामाणिक हेतूनं आम्ही हे काम करत आहोत. मंडळी, असेच सोबत राहा.